आपल्या न्यायासाठी व हक्कासाठी लढणारा एकमेव न्यूज चॅनल टॉप सोलापूर। न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। जिल्हा परिषद प्रशासनाकडून खासदार प्रणिती शिंदे यांच्या विकास निधीच्या शिफारशींकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत जिल्हा काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांना निवेदन दिले। खासदार प्रणिती शिंदे यांनी गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी जिल्हा परिषदेकडे अनेक शिफारसी केल्या होत्या। 11 तालुक्यांतील विविध कामांसाठी त्यांनी शिफारस पत्रे दिली होती। मात्र या शिफारसींकडे प्रशासनाने दुर्लक्ष करून संबंधित कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला नसल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला आहे। या पार्श्वभूमीवर सोमवारी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची भेट घेऊन निवेदन सादर केले। येत्या सोमवारपर्यंत खासदारांनी केलेल्या शिफारशीप्रमाणे विकासकामांसाठी निधी न दिल्यास जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार व तालुकाध्यक्ष भारत जाधव यांनी दिला। यावेळी माजी सभापती अशोक देवकते यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते। प्रणितीताई शिंदे यांच्या सूचनेनुसार गेल्या वर्षभरामध्ये आम्ही जनसुविधासाठी विविध योजनेच्या माध्यमातून आणि विशेष अनुदान योजनेअंतर्गत जे काही कामं येतात त्यासाठी पत्रव्यवहार सन्माननीय प्रणितीताई शिंदे यांनी जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांना अनेक वेळा पत्र दिलेले आहे, पण आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा निधी आम्हाला मिळालेला नाही। नियम असा आहे, कुणीही कुठल्याही पक्षाचा असो पण निधीचं वाटप सर्वसामान्य सगळीकडे व्हायला पाहिजे। विकासाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर वाड्या असू द्या, वस्त्या असू द्या, गाव असू द्या, कुठेही असू द्या, पण निधी वाटप करताना दुजाभाव होता कामा नये। पण या ठिकाणी मात्र कुठंतरी दुजाभाव झालेला आहे किंवा होता असं वाटतंय, म्हणून आज आम्ही ताईंच्या माध्यमातून त्यांच्या सूचनेनुसार शिष्टमंडळ आम्ही आज सीओ साहेबांना भेटलो आणि त्यांनी वेगवेगळ्या कामाची माहिती आम्ही दिली, पत्रव्यवहार झालेल्याची माहिती दिली, त्यांना आम्ही मुदत दिलेली आहे। 1 आठवड्याच्या आत निधी द्यावा असे आम्ही विनंती केलेली। जर समजा आता मार्च एंड संपत आलेले आहे, निधी जर नाही मिळाला तर काँग्रेस सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन उपोषण आम्ही सोमवारनंतर या ठिकाणी सुरू करणार आहोत अशी माहिती आम्ही दिलेली आहे। किती ठिकाणची कामं आहेत इथं? 11 तालुके